अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. म्हणजे अधिक महिना सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे की अधिक महिना जसा महत्वाचा आहे त्याच पद्धतीने अधिक महिन्यात आलेले सर्व सण वार तिथी सर्व काही महत्वाचे असणार आहेत. कारण की अधिक महिन्यात त्या तिथी आल्यामुळे किंवा ते सणवार आल्यामुळे त्यांचं महत्व हे 10 ने 1000 पटीने वाढलेलं आहे. आणि त्याचं म्हणजे इतर महिन्यांपेक्षा आपण जर हे अधिक महिन्याचे व्रत उपासना असेल किंवा सणवार जे आपण उपाय सेवा जर केले व्रत केले तर नक्कीच आपल्याला त्याचं 100 पटीने जास्त पुण्यफल प्राप्त होत असतं. आणि असं म्हटलं जातं की अधिक महिन्यामध्ये आपण जे काही मनापासून श्रद्धेने छोटी छोटी नामस्मरण सेवा उपाय जे काही करतो पूजा अर्चा दान धर्म जे काही करतो ते लवकर फलदायी ठरत असतं आणि आपले सर्व इच्छा पूर्ण होत असतात. त्यामुळे अधिक मासामध्ये जास्तीत जास्त अध्यात्माला महत्व दिलेलं आहे. आता अधिक मासातले सर्व सणवार आपण पाहिले की आता नुकतीच आपली एकादशी तिथी होऊन गेली जी कमला एकादशी होती. आता काल आणि आज पौर्णिमा तिथी आहे जी पण खूप जास्त प्रभावी आहे कारण की ती अधिक महिन्यातली आहे. आता सगळ्यात महत्वाचं आता लवकरच आपली गणपती बाप्पांची संकट चतुर्थी सुद्धा येणार आहे जी अधिक मासातली असणार आहे अधिक महिन्यातली असणार आहे. त्यामुळे त्या संकट चतुर्थीचं महत्व सुद्धा खूप जास्त पटीने वाढलेलं आहे कारण की ती अधिक महिन्यात आलेली आहे. आता अधिक महिन्यातली संकट चतुर्थी नेमकी कधी आहे चंद्रोदय कधी होणार आहे त्या दिवशी सोबत योग्य तिथी तुम्हाला सांगणार आहे योग्य चंद्रोदयाची वेळ सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला या संकट चतुर्थीला अधिक मासातील संकट चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची पूजा अर्चा कशी करायची आहे. आणि अजून एक महत्वाचं म्हणजेच 3 चुका चुकूनही आपल्याला या दिवशी करायच्या नाही आहे ज्या अत्यंत नकळतपणे का होईना 100 पैकी 90% लोक करतात म्हणजे करतातच. त्याबद्दल देखील तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. तर मंडळींनो गणपती बाप्पा सगळ्यांना माहिती आहे की विघ्नहर्ता आहे. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सगळे संकट अडचणी त्रास दूर करणारी बुद्धीची देवता तिला सुद्धा म्हटलं जातं. लहान मुलांना बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी बुद्धी तल्लख होण्यासाठी सुद्धा गणपती बाप्पा ही देवता खूप सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे. आणि आपणास माहितच आहे की कुठलीही पूजा अर्चा असू दे कुठलीही शुभकार्य असू दे छोट्यातली छोटी पूजा का असेना सर्वात प्रथम स्थान गणपती बाप्पाला दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या मंगल सर्व कार्यांमध्ये आपण गणपती बाप्पाची सगळ्यात आधी आपण आराधना पूजा आणि स्मरण करत असतो. त्यामुळे गणपती बाप्पांचं आपण या अधिक मासामध्ये नक्कीच उपवास करावा. कारण की खूप जण आहे जे प्रत्येक महिन्याचे जे काही संकट चतुर्थीचं व्रत आहे उपवास आहे ते करतात. उपवास असेल नैवेद्य आरती उपासना सर्व काही करतात. पण खूप जण असे सुद्धा आहेत की ज्यांना उपवास सहन होत नाहीत आरोग्याच्या काही समस्या असतील किंवा उपवासच सहन होत नाही तर असे लोक काय करतात की ते फक्त अंगारकी चतुर्थीचाच उपवास करतात. पण मी एक सांगेन जशी अंगारकी चतुर्थी महत्वाची असते ना त्याच पद्धतीने ही अधिक मासातील संकट चतुर्थी सुद्धा खूप महत्वाची आहे. त्यामुळे भले तुम्ही इतर महिन्यातले संकट चतुर्थीचं व्रत करत नसाल पण हे अधिक मासातील संकट चतुर्थी आहे तिचं महत्व खूप लाख पटीने वाढलेलं आहे. त्यामुळे या महिन्यातल्या या संकट चतुर्थीचं व्रत उपवास नक्कीच करा. आणि या दिवशी उपवास करणं जर शक्य नाही झालं तर नक्कीच जी काही उपासना सांगणार आहे सेवा सांगणार आहे ते तरी आवर्जून करा. नक्कीच ती तुमच्यासाठी खूप पुण्य फलदायी ठरणार आहे. आणि खरंच आपण सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे बुद्धीची देवता आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जर काही संकट अडचणी त्रास चालू असतील काम मार्गी लागत नाही आहे खूप काही संकट आहेत तर ते सुद्धा मार्गी लागू शकतात. फक्त गणपती बाप्पाची मनापासून आराधना उपासना करायला हरकत नाही. नक्कीच करा मी तर सांगेल की कारण की ही तिथी खूप महत्वाची आहे. आणि अधिक महिना जो आहे तो सारखा येत नसतो तो 3 वर्षानंतर येत असतो त्याच्यामुळे सांगते आहे. आता नेमकी अधिक मासातील ही संकट चतुर्थी नेमकी कधी आहे ती तुम्हाला सांगते. तर येत्या 3 जूनला बुधवारी ही आपली संकट चतुर्थी तिथी आलेली आहे जी आपली अधिक महिन्यातली आहे. आज रविवार आहे सोमवार मंगळवार बुधवार 3 जूनला ही तिथी असणार आहे. आता संकट चतुर्थी तिथी म्हटलं तर आपणास माहिती आहे की या दिवशी मी सांगेल की जे कोणी गणेश भक्त आहे ते आवर्जून मनापासून श्रद्धेने या दिवशी गणपती बाप्पाचा अभिषेक घरातल्या आपल्या देवघरामध्ये प्रत्येक देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असणारच हे मला माहिती आहे. फोटो असेल किंवा मूर्ती असेल पण असणार म्हणजे असणारच. कारण की आपणास माहिती किंवा जे कोणी आता देवघरामध्ये इतर काही ठेवत नाहीत जास्त इष्टदेवतांची फोटो मूर्ती पण गणपती बाप्पांची आवर्जून ठेवतात. आणि असायलाच पाहिजे बरं का गणपती बाप्पाची छोटा मोठा फोटो असेल मूर्ती असेल असायलाच पाहिजे गणपती बाप्पांची मूर्ती. आता गणपती बाप्पांचे आपण या दिवशी पूजा अर्चा कशी करायची आहे उपासना कशी करायची ते सर्वप्रथम पाहूया.
तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या 3 जूनला बुधवारी गणपती बाप्पांची संकट चतुर्थी तिथी आलेली आहे. आता या दिवशी लवकर उठावं, शुचिर्भूत व्हावं, आपलं घर स्वच्छ करून घ्यावं, आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करावं, रांगोळी काढावं आणि रांगोळीची उंबऱ्याची पूजा अर्चा करावी या दिवशी. आणि बुधवार आहे तर असा दुग्ध शर्करा योग आहे की बुधवार गणपती बाप्पांचा दिवस मानला जातो आणि या दिवशी अधिक महिन्यामध्ये बुधवारीच आपली ही संकट चतुर्थी आली आहे, त्यामुळे ती जास्त प्रभावी तिथी ठरणार आहे. त्यामुळेच आपल्याला या दिवशी आपल्याला लवकर उठायचं, शुचिर्भूत व्हायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला जी काही देवपूजा आहे ती करायची आहे. देवपूजा करताना आपण सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आवर्जून आपल्याला या दिवशी अभिषेक करायचाच आहे. अभिषेक कसा करायचा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती तांबणात घ्यावी, धूपदीप लावून घ्यावा. आपण पाटावर किंवा चौरंगावर गणपती बाप्पाची जी काही मूर्ती आहे ती तांबणात ठेवावी आणि सोबत पहिल्या 5 पळ्या पाण्याच्या ओम गण गणपती नमः म्हणून आपण अभिषेक करायचा आहे. नंतर 5 पळ्या पंचामृताच्या ओम गण गणपती नमः म्हणून अभिषेक करायचा आहे. त्यानंतर परत 5 पळ्या पाण्याच्या घ्यायच्याने अभिषेक करायचा आहे. ते झाल्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं एक वेळेस किंवा जास्तीत जास्त वेळेस पठण करून आपला अभिषेक करायचा आहे. आणि हे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची जी काही अथर्व शीर्षमध्ये जी काही फलश्रुती असते ती अभिषेक करताना फलश्रुती ज्यावेळेस येते त्यावेळेस अभिषेक करायचा नसतो. फलश्रुती ही हात जोडून पठण करायची असते. त्यानंतर आपण गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे, पाणी वगैरे आपण आणि हो, अथर्व शीर्षमचं पठण करत असताना, अभिषेक करत असताना इतर पेयच्या पाण्याने केला तरी चालेल, काही हरकत नाही, पंचामृताने केला तरी चालेल, काही हरकत नाही. पण त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ आपण पाण्याने धुवून पुसून स्वच्छ करून आपण जागेवर स्थानापन्न करायची आहे. या दिवशी जर तुम्हाला अधिक मासातील ही संकट चतुर्थी असल्यामुळे वेगळी पूजा मांडणी करायची इच्छा असेल तर वेगळी पूजा मांडणी देखील करू शकता. जर देवघरासमोर जागा असेल, बाजूला जागा असेल, करू शकता, काही हरकत नाही. आणि ज्यांना जागे अभावी जर देवघरातच ठेवायची असेल तर देवघरात सुद्धा ठेवली तरी सुद्धा चालेल. आणि देवघरासमोर बसून जरी पूजा अर्चा आपण स्तोत्र मंत्र जर पठण केले तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करावं, जानवजोड अर्पण करावं. आपण सोबत लाल फुल, जास्वंदाचं, गुलाबाचं जे भेटेल ते आपण त्यांना अर्पण करावं. वस्त्र अलंकार त्यांना परिधान करावे. ते झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपणास माहिती की दुर्वा खूप जास्त प्रिय आहे. आता दुर्वा 21 दुर्वांचा हार, 21 दुर्वांच्या जुडीचा हार तुम्ही अर्पण करू शकता गणपती बाप्पाला या दिवशी. किंवा एक जुडी जी 21 दुर्वांची असते तिला लाल धागा आपण गुंडाळायचा आहे आणि ती आधी स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची. त्यानंतर ती आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे. आता गणपती बाप्पाला अर्पण करताना जी काही दुर्वा असते त्या दुर्वाचं जे काही काड्या असतात खालून तर त्या काड्याला हळद कुंकामध्ये बुडवायचं असतं आणि त्यानंतर एक वेळेस अथर्व शीर्षमचं पठण करून ते गणपती बाप्पाजवळ आपल्याला वाहायची आहे ती दुर्वा. आणि नक्कीच या दिवशी गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या वस्तू आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करायच्याच आहेत. त्यानंतर ते म्हणजेच काय, तुम्ही गोडाचा काहीतरी पदार्थ, आता उपवास आहे तर नक्कीच फराळाचे पदार्थ किंवा फळ, दूध, साखर हे जे काही असेल किंवा पंचामृत असेल ते तुम्ही इथे नैवेद्य म्हणून दाखवू शकता. किंवा मिठाई वगैरे असेल ते जर दाखवली तरी सुद्धा चालणार आहे. ते झालं तर या दिवशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त अथर्व शीर्षमचं आवर्तन करायला विसरायचं नाही. एक वेळेस 11 वेळेस जास्तीत जास्त दिवसभरामध्ये आपण ती आवर्तन करायची आहेत. सोबत सगळ्यात महत्वाचं अजून काय तर आपल्याला संकट नाशक स्तोत्र आहे बघा, संकट नाशन स्तोत्र गणपती बाप्पाचं ते सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. ते पण पठण करावं आणि सोबत ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः हे दिवसभर आपलं नामस्मरण चालू ठेवावं किंवा जप माळेवर जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे. आता संकट चतुर्थीचं व्रत कसं असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बा सकाळी उठल्यापासून आपण त्या व्रताचा संकल्प करायचा असतो. पूजा, अभिषेक, सेवा वगैरे सगळं काही झालं की आपल्याला दिवसभर व्रत उपवास ठेवायचा असतो आणि संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा असतो. आता खूप जण काय करतात की बा या दिवशी संकट चतुर्थीचा उपवास धरतात पण संध्याकाळ झाले की त्यांना भूक सहन होत नाही म्हणून ते काय करतात, चंद्रोदय होण्याच्या अगोदरच ते उपवास सोडतात, आरती वगैरे करतात आणि नैवेद्य दाखवून जेवण वगैरे करून घेतात. ती सगळ्यात मोठी चूक आहे बरं का. मी खरं सांगते, जर तुम्हाला उपवास सहन होत नसेल तर उपवास करू नका. फक्त संकट चतुर्थीला त्यांची उपासना, अभिषेक, स्तोत्र मंत्र पठण जरी केले ना तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. फक्त मन शुद्ध ठेवायचं, पवित्र ठेवायचं आणि मनापासून त्यांची सेवा करा तरी सुद्धा गणपती बाप्पा ती स्वीकार करतील. पण उपवास करायचा आणि संध्याकाळ झाली की लगेच चंद्रोदयाच्या अगोदर सोडून द्यायचा ही खूप मोठी चूक आहे. आपल्याला चंद्रोदय का दिला आहे, त्यासाठीच दिला आहे की चंद्रोदय झाला की त्यावेळेस चंद्रदर्शन अगोदर करायचं, चंद्राला अर्घ्य द्यायचं असतं आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांचं तिथे धूपदीप दाखवून, नैवेद्य दाखवून आरती करायची असते आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा असतो.
अशा प्रकारे ही पद्धत आहे. पण खूप जण सांगितल्याप्रमाणे चंद्रोदयाच्या अगोदरच भूक सहन होत नाही म्हणून खूप उशिराच आहे, खूप लेटच आहे, एवढ्या वेळ कसं बसायचं, एवढ्या वेळ कसं थांबायचं म्हणून लवकर जेवण करतात. त्यापेक्षा तुम्ही उपवास न करता फक्त सेवा आराधना करा, चालेल, काही हरकत नाही. आणि जर उपवास करायची इच्छा असेलच तुम्हाला या दिवशी तर आवर्जून चंद्रोदय होईपर्यंत तुम्हाला थांबावं लागणार आहे. चंद्रोदयाचं दर्शन घेतल्याशिवाय किंवा चंद्रोदय झाल्याशिवाय जर तुम्ही उपवास सोडला तर ते व्रत तुमचं पूर्णपणे म्हणतात की त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही आहे. भले तुम्ही दिवसभर कडक उपवास जरी केला असेल आणि लवकर चंद्रोदयाच्या अगोदर उपवास सोडला तरी सुद्धा त्याचं तुम्हाला फळ मिळणार नाही आहे. म्हणून सांगते की ती चूक करू नका, दोष लागू शकतात म्हणून सांगते, दुसरं काही नाही. तर योग्य पद्धत अशी आहे की बा चंद्रोदयाची वेळ झाली. आता या 3 जूनला जे काही संकट चतुर्थी आहे त्या दिवशी चंद्रोदयाची योग्य वेळ काय आहे. आता प्रत्येक गावानुसार शहरानुसार चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असते. पण आता जे पुण्यामध्ये असतात तर मी सांगेल की बा पुण्यामध्ये जर बघायला गेलं तर 9:46 चंद्रोदय असणार आहे. 3 जूनला संकट चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे पुण्यामध्ये 9:46 आहे. तर बाकीचे पण आहे अकोला, अमरावती, अहमदनगर, कोल्हापूर, प्रत्येकांचं एका मिनिटांनी सेकंदांनी फक्त फरक आहे. पण 9 हा टायमिंग फिक्स आहे बघा. एक 9:45 जो टायमिंग असतो तो फिक्स आहे. म्हणून सांगते की 9:46 हा पुण्यामध्ये चंद्रोदयाची वेळ दिलेली आहे. तर आवर्जून हा 9:46 झाले की आपल्याला अगोदर काय करायचं, एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, थोडं दूध टाकायचं, हळद कुंकू अक्षता टाकायचं आणि ते अर्घ्य आधी आपल्याला चंद्राला द्यायचं आहे. चंद्राचं दर्शन घ्यायचं, हळद कुंकू अर्पण करायचं, नमस्कार करायचा आणि मग घरामध्ये यायचं. आणि त्यानंतर आपण आपल्या गणपती बाप्पांना अन्नाचं नैवेद्य आणि गणपती बाप्पांना आवडीचे मोदक असेल, मिठाई असेल, जे काही असेल ते सर्व, उकडीचे मोदक असेल, समजा तळलेले मोदक असेल, ते सगळं काही नैवेद्य दाखवायचं आहे, आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा असतो. हे झालं तुमचं संकट चतुर्थीचं व्रत पूर्ण झालं आणि त्याचं तुम्हाला फळप्राप्तीही मिळत असते. खूप लोक वर्षानुवर्ष व्रत करतात संकट चतुर्थीचं आणि चंद्रोदयाच्या अगोदरच उपवास सोडतात आणि म्हणतात की गणपती बाप्पाला आम्हाला पावतच नाही, आमचे संकटच दूर करत नाही. कसं दूर करणार आहे. एकच दिवस उपवास असतो, तो पण दिवसभर, संध्याकाळी तर सोडायचं आहे, फक्त थोडी कळ सोसायची असते बस, की आपल्याला चंद्रोदयाशिवाय तो उपवास सोडायचा नाही आहे. आणि अजून एक, संकट चतुर्थीच्या दिवशी उपवास करणार आहात, घरामध्ये आध्यात्मिक वातावरण ठेवा. पहिली चूक सांगितली चंद्रोदयाची. दुसरी चूक आहे घरामध्ये आध्यात्मिक वातावरण ठेवायचे आहे. कारण की आपण इकडे व्रत, उपासना, अभिषेक सर्व काही करतो, उपवास धरतो दिवसभर आणि इकडे कोणाला तरी शिव्या शाप देणे, कोणाला तरी आरडाओरडा करणे, मोठ्याने बोलणे, हे सर्व वाईट बोलणे, हे सर्व काही चुकीचं आहे. या दिवशी या घरामध्ये ह्या गोष्टी करू नये, चुकूनही करू नये. आणि अजून एक गोष्ट, घरामध्ये होईल तेवढी शांतता ठेवायची आहे आणि परान्न आपल्याला खायचं नाही. ज्या दिवशी उपवास असेल, ज्या दिवशी आपली सेवा काही असेल त्या दिवशी चुकूनही परान्न खाऊ नका, दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नका. आपली सर्व सेवा जी ती निष्फळ ठरत असते, म्हणून सांगते आहे. तर या चुका चुकूनही करायच्या नाही आपल्याला संकट चतुर्थीला. तर सर्व चुका आणि तुम्हाला पूजा अर्चा सांगितलेली आहे, मनोभावे श्रद्धेने मनापासून अतिशय पवित्र मनाने गणपती बाप्पांची उपासना, आराधना, अभिषेक, व्रत करा. आणि आपण जे काही म्हणतो ना की बा ज्या तुम्हाला सांगितल्या चुका त्या पण टाळा. खरंच सांगते, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे. मनापासून त्यांना जर हाक मारली तर खरंच सांगते ते आपल्या हाकेला धावून येतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर करतात. आणि हो, या दिवशी दिवसभरामध्ये एकदा तरी जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर नक्की जाऊन दर्शन घेऊन या. तिथे जे आध्यात्मिक वातावरण, जी काही ऊर्जा असते ती खूप मोठ्या प्रमाणात असते, ती ऊर्जा आपल्याला सुद्धा मिळायला पाहिजे. तर यासाठी अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.